जय भीम. सोमवार दिनांक 18 ऑगस्ट 2025 सम्राट वाचनमध्ये हा दुसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे चोरीचे सरकार आणि हातबल जनता. त्याचे लेखक आहेत श्रीराम बनसोड. भारतात संविधान लागू होण्यापूर्वी प्रत्येक नागरिकांना मतदानाचा अधिकार नव्हता. मनुवादी व्यवस्थेत तो अधिकार केवळ काही निवडक उच्चवर्णीयांनाच होता. 1919 मध्ये भारतात आलेल्या साऊथ ब्युरो कमिशन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांच्या मतदानाच्या अधिकाराची मागणी केली. या मौलिक अधिकारासाठी बाबासाहेबांनी आजन्म संघर्ष केला. शेवटी संविधानाच्या माध्यमातून 26 जानेवारी 1950 पासून प्रत्येक नागरिकांना मतदानाचा अधिकार त्यांनीच मिळवून दिला. या अधिकारामुळे वंचित, दलित, मागासवर्गीय व इतर महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. ही बाब मनुवाद्यांना अडचणीची ठरली, कारण मनुवादी व्यवस्थेत माणसामाणसात भेद आहे. गुलामीत राहणारे बरोबरीत कसे, असे प्रश्न त्यांना आजही भेडसावत आहेत. त्यासाठी मतदानात हेराफेरी, मतचोरी, मतबंदी यासारखे उपाय शोधले जात आहेत. वयाच्या 70 वर्षात आम्ही अनेक प्रकारच्या चोऱ्या पाहिल्यात. पैशाची, सोन्या चांदीची, सिनेमातील दिल की चोरी इत्यादी. परंतु मागील वर्षी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत चक्क आमदारांची चोरी पाहण्यात आली. तेव्हा जनतेच्या ज्ञानातली मतचोरीची भर पडली. महाराष्ट्र हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत केलेली मतचोरी राहुल गांधींनी पकडली. गांधींनी निवडणूक आयोगाला CCTV फुटेज, मतदान केंद्रावरील रेकॉर्डिंग, मतदारांची डिजिटल कॉपी मागितली. चोरीचा मामला म्हणून आयोगाने CCTV फुटेज नष्ट केले. त्याऐवजी त्यांना कागदांचा ढील दिला. तरी सुद्धा राहुल गांधींनी मतचोरीचे अनेक पुरावे पत्रकार परिषदेत दिलेच. गांधी म्हणतात, BJP आणि निवडणूक आयोग मिळून मतचोरीचा दरोडा घातला. गांधींच्या मते वोट चोरी हा काँग्रेस किंवा भाजपचा मुद्दा नाही. तो केवळ निवडणूक घोटाळाही नाही, तर तो संविधानाशी, 145 कोटी जनतेशी केलेला विश्वासघात होय. हा लोकशाहीवर हल्ला होय, जनतेची केलेली धोखाधडी होय. म्हणून तो खरा देशद्रोह आहे. सत्ताधाऱ्यांची पटीक असलेल्या निवडणूक आयोगाने घटनात्मक जबाबदारी पाळली नाही. त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या चरणी आपले सर्वस्व अर्पण केले. महाराष्ट्र हरियाणा विधानसभा निवडणुकीत आयोगाने स्वतःची विश्वासार्हता पणाला लावली. शेवटी चोरीचे बीग फुटले, कारण सच्च निखुन्नती अर्थात सत्य फार काळ कधी लपत नसते. शेवटी वोट चोरीचा डंका जगभर पसरला. चोरी सुद्धा अशी की ज्यामुळे सामान्य नागरिकांचे भविष्य, रोजगार, शिक्षण सर्व काही चोरीस गेले. जनतेचा सरकारवर असलेला विश्वास डगमगला. परंतु प्रधानमंत्र्यांना विश्वासाची काही देणे घेणे नाही. देशात कितीही अंधार असो, विश्वगुरूच्या विश्वभ्रमणावर परिणाम झाला नाही. त्यामुळे अंधेर नगरी चौपट राजा या म्हणीची सार्थकता वास्तवात वाटू लागली. निवडणूक आयोग ही स्वायत्त व संवैधानिक यंत्रणा आहे, याची जाणीव 1990 ते 1996 दरम्यान TN शेषनच्या कार्यकाळात झाली होती. शेषन विरुद्ध शेषन, शेषन विरुद्ध नेशन असे घोषवाक्य प्रचलित झाले होते. आज तंत्रज्ञानाने प्रचंड क्रांती केली. निवडणुकीसाठी VEM आले, त्यामुळे तांत्रिक मतचोरी सहज शक्य बनली. त्याविरोधात EVM हटाव देश बचाव चे देशभर आंदोलन झाले होते. पण ना सत्ताधारी झुकले, ना निवडणूक आयोग झुकले. निवडणूक आयोग कोणासाठी काम करत आहे हे जनतेला कळून चुकले आहे. यह जनता है, सब जानती है. त्यामुळे वोट चोर गद्दी छोड़, गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है अशा घोषणा समाजवाद्या माध्यमातून उमटल्या जातात. मतचोरी केल्याची निवडणूक आयोगाला ही जाणीव असावी. त्यामुळे ते स्पष्टीकरण देण्याऐवजी राहुल गांधींनाच शपथपत्राची मागणी करू लागलेले आहे. लेखी माफीनामा मागू लागले आहेत. दुसऱ्या अर्थाने आयोगाने राहुल गांधींना धमकावण्याचे काम केले. यालाच म्हणतात उलटा चोर कोतवाल को डाटे. देशात 100% भाजपची सत्ता असावी, यासाठी सरकारने संविधानाची मोडतोड करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. 2023 मधील विरोधी पक्षाच्या 141 खासदारांचे निलंबन, लाडकी बहीण योजना ते मतचोरी हे सर्व प्रकार आचारसंहितेच्या उत्खननाचे उदाहरण आहेत. चोरीच्या प्रकरणात सत्ताधारी आयोगाच्या पाठीशी आणि आयोग सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी आहेत. म्हणजे चोर चोर मौसेरे भाई, यातून मार्ग कोणता काढावा
म्हणून आयोगाने विशेष सखोल फेर तपासणीची ढाल समोर केली. ज्याप्रमाणे ठराविकांचे फायदे लक्षात घेऊन नोटबंदी केली गेली. आतंकवाद व भ्रष्टाचार हा केवळ देखावा होता. त्याच धर्तीवर बिहारमध्ये SIR रेटला जात आहे. त्यात पारदर्शकता, पुरावा व विश्वासार्हतेचा अभाव आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुका जवळ आहेत. विरोधकांचे मागासवर्गीयांचे मतदान होऊ न देणे हा मतबंदीचा हेतू आहे. 65 लाख मतदार मतदान सूचीतून बाद केले म्हणे. जास्तीत जास्त भाजपाईचा समावेश असलेली मतसूची असणार हे वेगळे सांगणे न लगे. भविष्यात बिहारचे हे मॉडेल पूर्ण देशात लागू झाले तर नवल वाटणार नाही. या ठिकाणी आलेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.